शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 59वी. काशीमध्ये विष्णू शर्मा नावाचा एक राजमान्य ज्योतिषी होता. त्याला उतार वयात एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शिवशर्मा असे ठेविले. मुलाच्या पत्रिकेत 21व्या वर्षी तो चोरी करणार असे भविष्य आढळले. ती गोष्ट त्याच्या मनाला फार लागून राहिली. त्यामुळे तो ज्योतिषी दिवसेंदिवस खंगत चालला. एके दिवशी वाटेने जात असता त्या ज्योतिषाला एका साधूची भेट झाली. त्याने त्याची खिन्न मुद्रा पाहून विचारपूस केली. तेव्हा ज्योतिषाने साधूपुढे आपले मनोगत व्यक्त केले. साधूने त्यास मुलाला थोडे कळू लागल्यावर धर्मग्रंथ वाचून त्यातील गोष्टी सांगत जा, म्हणजे खचित प्रारब्धाचा जोर कमी होईल असे सुचविले. त्याप्रमाणे ज्योतिषी करू लागला. साधूवरच्या विश्वासाने ज्योतिषी मुलाविषयी चिंता न करता निर्धास्त राहिला. पुढे ज्या दिवशी शिवशर्म्याला 21वे वर्ष लागले त्या दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर तो हळूच उठला आणि घराचा दरवाजा पुढे करून राजवाड्यात गेला. शिवशर्मा नेहमीच येणारा असल्याने पहारेकरांनी त्यास अडविले नाही. महालात जाताच तेथे चहूकडे काचेची कपाटे असून त्यात बहुमोलाच्या नाना वस्तू ठेवलेल्या त्याला दिसल्या. शिवशर्मा ज्या ज्या वस्तू काढायला जाई त्यावेळी लहानपणात वडिलांनी अमुक वस्तू चोरली असता अमुक शिक्षा भोगावी लागते हे सांगितल्याची त्याला आठवण होई. त्यामुळे कोणत्याही वस्तूला हात लावण्यास त्याला धैर्य झाले नाही. शेवटी तो परसात निघून गेला. तेथे एका पोत्यात तांदुळाचा कोंडा त्याला दिसला. कोंडा चोरल्याने अमुक शिक्षा होते हे वडिलांच्याकडून ऐकले नसल्याने लगेच त्याने आपल्या उपरण्यात थोडा कोंडा घालून घेतला व ते गाठोडे खांद्यावर टाकून घेऊन तो घरी परत गेला. त्या उपरण्याला काही छिद्रे होती, त्यामुळे त्यामधून कोंडा सांडत गेला. यापूर्वी चोरी करण्याचे जे विचार त्याच्या मनात घोळत होते ते यावेळी पार नाहीसे झाल्यामुळे घरात गेल्याबरोबर त्याने आपल्या खांद्यावरचे गाठोडे एका कोपऱ्यात टाकले आणि तो अंथरुणावर पडला. लगेच त्याला गाढ झोप लागली. पहाटे राजा जेव्हा उठला तेव्हा कोंड्याची धार लागलेली पाहून त्याच्या दृष्टीस पडली. कोंडा चोरणारा चोर कोण असणार, त्याचा गुपचूप शोध केला पाहिजे. या उद्देशाने राजा कोणासही न कळत हळूच कोंड्याची धार निरीक्षण करीत चालला. तो ज्योतिषाच्या घरी जाऊन थांबला. इतक्यात ज्योतिषाने दरवाजा उघडला. तोच त्याला राजाचे दर्शन झाले. राजाने आपण आलेला उद्देश ज्योतिषाला सांगितला. तेव्हा आपल्या मुलाविषयीची सारी हकीकत ज्योतिषाने राजाला सांगितली. त्यासमयी धर्मग्रंथाच्या वाचनाने केवढा मोठा फायदा आहे असे त्यांनी आश्चर्योद्गार काढले. त्याप्रमाणे ज्योतिषाने केलेल्या प्रयत्नाबद्दल त्याचे कौतुकही केले. तात्पर्य: प्रारब्ध जरी खडतर आहे तरी प्रयत्नाने ते मागे हटते असे संतांचे सांगणे आहे. याचकरिता सद्ग्रंथांचे वाचन व हरिस्मरण हे नित्यनियमात चालू ठेवावे. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.